ठाण्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं विशेष प्रेम होतं। जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ठाण्याच्या विकासाला सुरुवात झाली, तर ठाणेकरांनीच एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं। त्यामुळे शिवसेना आणि ठाणेकरांचे वेगळ्या प्रकारचे नाते असून गटनेते पवन कदम यांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या ठाणे महानगरपालिकेतील पक्ष कार्यालयातून सर्वपक्षीय नगरसेवकांबरोबरच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न नक्कीच सुटतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। शिवसेनेच्या गटनेते या महत्त्वाच्या पदावरती नगरसेवक पवन कदम यांची नियुक्ती करण्यात आली असून ठाणे महानगरपालिकेतील नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवसेना गटनेते कार्यालयाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। पवन कदम यांचा पदग्रहण सोहळाही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत ठाणेकरांनी शिवसेनेला पूर्ण बहुमत दिले। जेवढी शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे, त्याचप्रमाणे हे कार्यालय देखील भव्य असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले। ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेनेवरती विश्वास दाखवत आपल्याला निवडून दिला आहे, त्यामुळे ठाणेकरांचा विश्वास सार्थ करा। ठाणेकरांनी दिलेल्या संधीचं विकासाच्या माध्यमातून सोनं करा असा सल्ला देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना दिलेला आहे। शिवसेना गटनेते कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संपूर्ण ठाणे महानगरपालिकेमध्ये फुलांची सजावट करण्यात आली होती। बँड पथकामुळे वातावरणात देखील उत्साह निर्माण झाला होता। तर या उद्घाटनासाठी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। साहेब समोर, कदम साहेब एक फोटो खाली घे ना भाई। कदम साहेब डोका घे बस। नाही येते का सर? सगळ्यात जास्त नगरसेवक माझा बूम ऑन कर ना। शिवसेनेचे आतून थोडा आले 76 नगरसेवक लाल याला फोटो नको माझा। ते बंद कर टीव्ही। ठाणेकर जनतेने शिवसेनेला दिलं। ठाणेकरांचं मनापासून अभिनंदन यापूर्वी केलेलं आहे, पण आज शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करताना देखील पुन्हा एकदा मी ठाणेकर बांधव, भगिनी आणि मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व नगरसेवकांना, सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छाही देतो। पक्ष कार्यालय जसं पक्षाचं संख्याबळ मोठं आहे, तसं पक्ष कार्यालय पण मोठं आहे आणि पवन कदम आपले गटनेते आहेत, त्यांनी आज बँड वगैरे गेटवर लावलं। ठाणे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर नगरसेवकांची संख्या शिवसेनेच्याही 76 नगरसेवकांची संख्या झाल्यामुळे त्या ठिकाणी जे आमचं पूर्वी दालन होतं शिवसेना पक्षाचं, ते फार लहान होतं। त्या ठिकाणी तेवढ्या सदस्यांना बसण्याची आसन व्यवस्था नव्हती, म्हणून आम्ही प्रशासनाला विनंती केली आयुक्त साहेबांना की 76 नगरसेवक आमचे आहेत, शिवाय आमच्या अजून 10 नगरसेवक स्वीकृत, त्याच्यामुळे ही संख्या वाढणार आहे। दालन आम्हाला थोडं मोठं हवं आहे। विशेष करून ज्या आमच्या महिला नगरसेविका आहेत त्यांना विश्रांती कक्षाची ही आवश्यकता आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी असं एक सुस्थितीत दालन आणि महिलांसाठी एक स्वतंत्र कक्ष अशा पद्धतीचं दालन तयार केलेलं आहे। आणि मला याचा आनंद आहे की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या शुभ हस्ते या दालनाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं आणि हा एक क्षण, आनंदाचा क्षण माझ्या जीवनात आहे। आणि मी ज्या पद्धतीने उपशाखा प्रमुख म्हणून शिवसेनेत काम केलं, आज गटनेता म्हणून महापालिकेच्या नगरसेवकांच्या बरोबर काम करण्याची मला शिंदे साहेबांनी संधी दिली। गुरुवर्य दिघे साहेबांचं मार्गदर्शन, त्यांचा आशीर्वाद आणि हिंदुहृदय सम्राट सरसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ज्या पद्धतीने कार्यप्रणाली आहे त्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल। आणि या ठिकाणी महापौर आहेत शर्मिलाताई पिंपळकर, त्याचप्रमाणे अनुभवी सभागृह नेते हनुमंतराव जगदाळे यांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचा गाडा तर आम्ही हाकतोच, परंतु या ठाण्याचे संपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे शिवसेना जिल्हा प्रमुख खासदार नरेश मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली
ठाणे महापालिकेच्या विविध कामांमध्ये नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा देण्याची संधी ह्या माध्यमातून मिळालेली आहे आणि ती संधी आम्ही सर्वांना उपलब्ध करून देऊ. आणि ज्या पद्धतीने मगाशी शिंदे साहेबांनी सांगितलं की सर्वसाधारण नागरिकांची कामं या दालनातून सुटली गेली पाहिजेत आणि तसाच प्रयत्न सर्व नगरसेवकांना एकत्र घेऊन या ठिकाणी केला जाईल आणि ह्याचा मला आज आनंद आहे.